किशोर खाडे यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. अजून फायनलचा झंझावात बाकी आहे. एन बॉईज, तुम्ही 2 दिवस याच मैदानात त्याच प्लेयर्स बरोबर खेळताय. आकाश वरकडे आवडता प्लेयर सगळ्यांचा. ऊपर से ऑर्डर है भाई, ऊपर से. महिला शाखा संघटक संध्याजी चिचकर काकी यांचं आगमन झालेलं आहे. तसेच संजयजी चिचकर यांचंही आगमन झालेलं आहे. युवासेना सावरकर नगर आयोजित मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. महिला शाखा संघटक संध्याजी चिचकर काकी यांचं आगमन झालेलं आहे. युवा सेना वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच उपशाखा प्रमुख संजयजी चिचकर यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत. आकाशजी बरकडे. सामना सुरू करायचा आहे. पंच चंदन, लेग पंच बडे दादा.
दोन्ही संघांना सूचना आहे, बॉल घासताना जर पकडलं तर 2 रनांची पेनल्टी आहे आणि कुठलाही संघ खेळाडू डिसिजन दिल्यानंतर आतमध्ये येऊन पंचांशी वाद घालणार नाही, बॅट्समॅन शिवाय कोणीच नाही. साई प्रसाद यांचा प्रयत्न फसला. ठीक आहे, नेक्स्ट टाइम. कृपया सूचना ऐकला नाही का? संघांच्या व्यतिरिक्त कुठलाही माणूस ग्राउंडवर नकोय. तुम्ही इथे 30 वर्ष राहा नाही तर 40 वर्ष राहा, बाहेर व्हा. सेकंड सेमीफायनलचा झंझावात सुरू करत पहिला चेंडू घेऊन आपल्या संघासाठी एन बॉईज तर्फे पहिला चेंडू घेऊन बॅटिंग करत आहेत नावाजलेले खेळाडू विलास सोनावणे. वाईट बॉल. वाईट बॉल. 0 चेंडू 2 धावा. एक रन. 1 चेंडू 3 धावा. सुंदर अशी धाव चोलटी विला सोनावणे. SC लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपले सामने लाईव्ह दाखवले जात आहेत. घरी बसून त्याचा आनंद घ्यायचा आहे. एक धाव. 2 चेंडू 4 धावा झालेले आहेत. हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी टीमला जास्तीत जास्त रन करायचे, प्रेशर आणायचं आहे एन बॉईजवर. एन बॉईज नावाज पहिल्या क्वालिफाय झालेला संघ आहे 10 गुणांचाही. वाईट बॉल. 2 चेंडू 5 धावा. ठाकरे लेग बाय 1 धावा अवांतर. 3 चेंडू 6 धावा. हनम्या एन बॉईज यांच्यातून ज्येष्ठ प्लेयर हनम्या. डॉट बॉल. 4 चेंडू 6 धावा झालेले आहेत. प्रेशर दोन्ही संघांवर. वेदांत 11 तस एन बॉईज. लाला 2 मिनट में आ रहे.
5 चेंडू 7 धावा, 1 धाव घेत 7 धावांची शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. प्रमोद अडाळगे यांच्या जागा हलवताना तेवढ्याच प्रेशरमध्ये एन बॉईज संघाचे संघमालक जिजू फेऱ्या मारतायत. नाईट वॉक चालू आहे. डिसिजन डिसिजन डॉट बॉल. एका षटकानंतर धावसंख्या 7. दुसरं षटक घेत आपल्या संघासाठी अपोजिटला सुंदरजी, फलंदाजी करताना विलास सोनवणे यांच्या सोबत. अजूनही तो थरारक असा सामना झालेला नाहीये सेमीफायनलचा. तो जोश, तो थरार अनुभवायचा आहे प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना. राकेश केसरकर यांचं हार्दिक स्वागत. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. प्रत्येक बॉल साठी फिल्डिंग लावल्याची आहे. सुंदर अशी एक धाव. धाव संख्या 8 एका चेंडू नंतर. 9 चेंडू बाकी फर्स्ट इनिंगचे. व्हाईट बॉल. 9 धावा झालेल्या आहेत एका चेंडू. वाईट. 10 धावा झालेल्या आहेत एका चेंडूत. सुंदर असा शॉट आणि 1 धाव कंप्लीट विल्या यांच्या मार्फत. दोन चेंडू 11 धावा. तिसरा चेंडू घेऊन समोर सुंदर आणि सुंदर यांच्या मार्फत डॉट बॉल. 3-11. 3 चेंडू 11 धावा आणि विकेट घेण्यात यशस्वी गोलंदाज. वाईटचा चेंडू होता. 3 चेंडू 12 धावा झालेले आहेत. तीन चेंडूत 12 धावा झालेल्या आहेत. सुनील फलंदाजीसाठी आलेले आहेत आपल्या संघासाठी. सुनील
3 चेंडू 12 धावा. डॉट बॉल. 4 चेंडू 12 धावा. पाच चेंडू 13 धावा. पाच चेंडू 13 धावा करून संघ पुढे. विलास सोनावणे फलंदाजीसाठी सज्ज. आता चौका जाता जाता वाचलाय. राठिवडेकर यांच्यावर प्रेशर. दोन षटकांनंतर धावसंख्या 14. तिसरं षटक कोणाला द्यायचं याचा डिसिजन करताना संघ. शाखा प्रमुख दीपकजी निकम साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. दीपकजी निकम साहेब. इथे सगळं व्यवस्थित चालू आहे. बॉलर का नेम किरण फनसे. 14 धावा झालेल्या आहेत. ज्यांना डाऊट आहे त्यांनी घरी जाऊन लाईव्ह बघावं. नापास. एक चेंडू 15 धावा आणि हा वाईट. दोन चेंडू 16 धावा झालेले आहेत. आणि आता आदित्य यांच्या गोलंदाजीतून झंझावात बघितलेला आपण. आता फलंदाजीतून आणि आमचे सुंदर असे शिवे मामा आणि माझा आवडता मित्र आकाश बरकडे यांचा संघ. 2 चेंडू 16 धावा आणि हा तिसरा चेंडू. एक धाव घेताना 17 धावा कंप्लीट. 3 चेंडू 17 धावा झालेले आहेत. सुंदर असा चौकार विलास सोनावणे यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी. किरण बनसे यांचे 4 चेंडू झालेले आहेत आणि 21 धावा पूर्ण. वेदांत इलेव्हन या संघाच्या. प्रेशर में बॉलर. आणि शिवे मामा यांचा आनंद फायनल मध्ये गेल्याचा
आणि नो बॉल. पंचांचा निर्णय. 22 रनांची धगधगती तो पुढे जात असताना 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू किरण पंच आपल्या संघासाठी घेऊन. +1 सेकंडला आउट झालेला आहे. ठीक आहे, 23 रन झालेले आहेत. शेवटचा चेंडू सुंदर असा घेऊन आपल्या संघासाठी किरण फणसे आणि नावाजलेले बॅट्समन जे फलंदाजी करत असताना चौकार मारलेला आहे गेल्या पहिल्या 2 बॉल मध्ये असे विलास सोनावणे उर्फ बिल्ला. आणि हा दुसरा मारायचा प्रयत्न पण एक धाव पूर्ण करून 25 रनांची आवश्यकता फायनलला जाण्यासाठी एन बॉईज या संघाला. आणि एन बॉईज या संघातील माझे आवडते मित्र आकाश बरकडे यांची फलंदाजी बघायला मिळते की नाही यासाठी आपले आतुरलेले प्रेक्षक. 25 रनांची आवश्यकता. त्यांना गोलंदाजी करायला तर भेटलेली नाही. आकाश बरकडे यांना पण फलंदाजी करायला भेटते की नाही. ते इंजर्ड आहेत असं सांगतात नेहमीचीच कारण. पट्टी लावून कोणी इंजर्ड होत नाही. आणि सोहम सिंग यांचं स्वप्न पूर्ण. आकाश बरकडे यांची गोलंदाजी त्यांना बघायला भेटलेली नाहीये. आणि कबड्डीपटू गणेश संघाला कोचिंग करताना हास्यास्पद गोष्ट. पुढे लक्ष दे, कधीच देत नाही. आणि अभिषेक खेतले, खेतले अँड सन्स यांच्यामधील अभिषेक खेतले, विलास सोनवणे यांचा संघ, वेदांत नाईक यांचा संघ मालक असलेला संघ. वेदांत नाईक कुठे आहेत? हातवर करायचा आहे. त्यांच्यावर प्रेशर दिसतंय, तुमचा चेहरा उतरलेला आहे. 25 धावांची आवश्यकता. 15,000 25,000 या प्राइस साठी वेदांत यांच्या चेहऱ्यावरचा टेन्शन. 25 रनांची आवश्यकता वेदांत 11 यांना, सॉरी एन बॉईज यांना. 25 धावा रोखण्यात यश आलं वेदांत 11 यांना. तर ते फायनल मध्ये आमच्या शुवे मामा बरोबर. पहिला चेंडू घेऊन सुंदर. पहिला चेंडू सेमीफायनलचा. सुंदर अशी चोलटी, एक धाव घेण्यात यश. आकाश बरकडे यांच्या चेहऱ्यावरचं पण टेन्शन दिसतंय. स्माइल खोटी आहे. सुंदर अशी चोलटी धाव आणि लेग बाईक्स. 2 चेंडू 2 धावा. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन. आतापर्यंत एकही अवांतर धाव दिलेली नाहीये. 25 धावांची आवश्यकता एन बॉईज या संघासाठी. संघ मालक जिजू. परत एक धाव घेण्यात यशस्वी एन बॉईज संघ. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन. बॉल टू बॉल प्लॅनिंग करून बॉलिंग केली जाते. एकही अवांतर न देता पूर्ण प्रेशर मध्ये संयम खेळ दाखवत सुंदर यांची गोलंदाजी.
चौथा बॉल, चौथा चेंडू घेऊन सुंदर. नो बॉल आणि +1. 3 चेंडू 5 धावा झालेले आहेत. 15 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता एन बॉईज या संघाला फायनलला जाण्यासाठी. अंतिम सामन्याचा थरारक अनुभवण्यासाठी सर्व क्रिकेट प्रेमींना नम्र विनंती, एक तर मैदानात या, नाही तर ASC या युट्यूब चॅनल मार्फत आपण घरी बसून आनंद घ्यायचा आहे फायनल मॅचचा. आणि हा वाईट बॉल. 3 चेंडू 6 धावा. नियंत्रण ठेवलेली गोलंदाजी कुठेतरी भरकटत जात होता सुंदर यांच्याकडून. एक धाव घेण्यात यशस्वी. 4 चेंडू 7 धावा. गण्या यांचा अनुभव पाठीशी असताना सुद्धा उपयोगाला येत नाहीये. 4-7, 18 रनांची आवश्यकता. अवांतर एक चेंडू. ASC लाईव्ह या चॅनल मार्फत कोणी बाउंड्री किंवा विकेटची हॅट्रिक घेतली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लक्षात ठेवायचं, हॅट्रिक वर विकेट किंवा बाउंड्रीसाठी. पाच चेंडू 8 धावा. सुंदर असं प्रदर्शन आणि विकेट. संघाला ज्याची गरज होती ते करून दाखवलेलं आहे सुंदर यांनी. शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवर विकेट घेतलेला आहे. एक ओव्हर नंतर 8 धावसंख्या. आदित्य यांचा पहिला चेंडू आपल्या संघासाठी. पुन्हा चर्चा. सुंदर असं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. 2 बॉल 10. दोन चेंडू 10 धावा. उपशाखा प्रमुख दीपकजी निकम यांचं आगमन झालेलं आहे. नो बॉल +1. बाहेरून प्लेयरनी बोलायचं नाहीये. एन बॉईज
शेवटची वॉर्निंग. +1. वाईट +1. 14 धावा झालेले आहेत. दीपकजी निकम साहेब आलेले आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. दोन चेंडू 14 धावा झालेले आहेत. 10 चेंडूत 11 धावांची आवश्यकता आहे फायनलला पोहोचण्यासाठी. एन बॉईज यांना 10 चेंडूत 11 धावा. डॉट बॉल. 9 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. 14 धावा झालेल्या आहेत 3 चेंडूत. चौकार. आकाश बरकडे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढताना. सात धावांची आवश्यकता 8 चेंडूंमध्ये. वाईट +1. 20 धावा झालेल्या आहेत. 5 रनांची आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 8 चेंडूंमध्ये. चौकार. चौकार. आकाश बरकडे खेळत नाहीत पण त्यांचे सहकारी खेळतात आणि त्यांचा लाभ आकाश बरकडे घेत आहेत. आणि सुंदर असा विजय प्राप्त झालेला आहे एन बॉईज यांना. आकाश बरकडे फायनलला. एन बॉईजचे संघ मालक पुढे आहेत. रशीद भाई, टीम फाइनल में गई आपकी. अनु AC या यूट्यूब चॅनलचा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर, कारण लिंक चेंज होणार आहे. पुढील सामना जर तुम्हाला पाहायचा असेल तर सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. शेवटचा सामना पाहण्यासाठी पुढच्या 10 मिनिटात फायनलची मॅच, फायनल झंझावात सुरू होत आहे. फायनलचा झंझावात पुढील 5 ते 10 मिनिटात सुरू होणार आहे. पाच मिनिटं. पाच मिनिटं रेस्ट करा. एन बॉईज आताच थकलेले आहेत.
अक्षय मुसळे कुठे असतील त्यांनी इकडे यावे. माईक चेक.